महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे समोर. ज्या ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही तशा महिलांसाठी एक खूप मोठी गुड न्यूज आलेली आहे समोर. तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तुम्हाला हप्ता आला नसेल तर आता काळजी करू नका. कालच एक नवीन GR आलेला आहे आणि त्या GR अनुसार ज्या ज्या महिला पात्र आहे त्या महिलांना पुन्हा एकदा वितरण सुरू होणार आहे. आता कोणती आहे तारीख आणि काय आहे ते सर्व माहिती आपण समजून घेऊया आणि काय आहे GR ते पण आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया. त्या अगोदर महत्त्वाची व्हिडिओ आहे. ज्या ज्या महिलांना हप्ते आले नाही त्या महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे. कमीत कमी 70 लाख महिलांपर्यंत हप्ता आलेला नाही आहे आणि ST आणि SC अशा जे कॅटेगरीमध्ये येत आहे त्यांनासुद्धा हप्ता मिळालेला नाही आहे. तर तशा महिलांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता आपण GR बघून घेऊया व्यवस्थितपणे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत हा आहे GR. कालच 20 मेला हा GR आलेला आहे. आता सासरणीने आपण पाहून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांना सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी सामाजिक सुरक्षा व समाज कल्याण व अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमात योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सहाय्य अनुदान वितरण लेखागीतसाठी 300 कोटी रक्कम नियमित मंजूर केलेले आहे. आता 2 हप्ते मिळून मार्च आणि एप्रिलचे असे मिळून 300 कोटीपेक्षाही जास्त रक्कम मंजूर झालेली आहे अशी प्रस्तावना आहे. म्हणजेच तुमचे जे अमाऊंट नव्हती मिळालेली तुम्हाला ती पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. आता काय झालं की ह्या अगोदर जे वितरण व्हायचं त्याच्या अगोदर पहिलं GR पास व्हायचं. त्यानंतर अदितीताई तटकरे यांच्याकडून माहिती यायची की अमुक दिवशी वितरण चालू होणार आहे. पण ह्या टायमिंगला तसं काहीच झालं नाही. तर टेक्निकल इश्यूमुळे झालं असेल किंवा काहीतरी दुसरं कारण असेल असं आपण समजून घेऊया. त्यानंतर वित्त विभाग 9/4/2000 रोजी परिपत्रक सन 2027 आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत ही जे पैसे वाटप प्रक्रिया होती ते 9 तारखेपासून सुरू झालेली होती. 3 कोटीपेक्षाही जास्त रक्कम मंजूर झालेली होती. आता लक्षात घ्या, हे जेव्हा मंजूर झाली आणि 9 तारखेपासून वितरण सुरू झालं तेव्हा फक्त 60% वितरण झालं, 40% वितरण झालेलं नाही आहे. म्हणूनच महिला खूप संतापल्या आणि खूप सारे अफवा बघून महिला पॅनिक झालेल्या होत्या आणि बालविकास केंद्रावर त्यांचे डॉक्युमेंट घेऊन गेल्या आणि हे लाडकी बहीण योजना परत सुरू होण्यासाठी त्यांनी खूप धावपळ घेतली आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अदितीताई तटकरे यांनी एक नवी GR पास केलेला आहे. तो GR आजपासून किंवा उद्यापासून ॲक्टिव्ह होईल आणि ज्या ज्या महिलांना पैसे आले असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्यांचा जिल्हा सांगायचा आहे. आणि आजचं जे वितरण आहे ते स्टार्ट झाल्यानंतर ज्या ज्या महिलांना पैसे आले की त्यांनी किती पैसे आलेत आणि कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ज्या इतर महिला आहे लाभ घेणाऱ्या त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. तर हा जे GR आहे तो खूप मोठा आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी. टेक्निकल इश्यूमुळे 40% महिलांना पैसे मिळालेले नाही, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, 9 तारखेपासून हे जे वितरण चालू झालेलं 12 तारीखपर्यंत वितरण चालूच होतं. काही टायमिंगमध्ये हे वितरण झालं आणि थोड्या टायमिंगनंतर वितरणसुद्धा बंद झालं. त्यामध्ये पहिला हप्ता मार्च महिन्याचा आला 1500 रुपये, त्यानंतर
2-3 दिवसांनी एप्रिल महिन्याचे 1500 आले. असे एकूण 3000 रुपये जमा झालेले. आता तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर www.maharashtra.government.in या साईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. आणि हा जे GR आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी. आता ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि किती प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. आपण प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देत आलेलो आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.